कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने 15 अगस्त के दिन अपने क्षेत्र में मटन और चिकन की बिक्री पर प्रतिबंध लगाने का निर्णय लिया है। इस फैसले का विरोध विपक्षी हिंदू खटिक समाज और चिकन मटन व्यापारी संघ ने किया है। हालांकि केडीएमसी इस विरोध को नजरअंदाज करते हुए अपने फैसले पर अडिग है। कृपया हे कुणी समाज माध्यमातून आपल्याद्वारे हे कुठलाही कुणाला गैरसमज नसावा। कुणाच्याही खानपानावर ही बंदी नाही आहे। मुळात हे दरवर्षीप्रमाणे मांस विक्रीवर जो मज्जाव केला जातो या दिवशी त्या दिवशीचं हे सर्क्युलर आहे आणि हे दरवर्षीप्रमाणे काढलं जातं। आमच्या उपायुक्तांनी हे रेग्युलर याच्यामध्ये काढलेलं आहे। जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारचं हे जे आहे मांस विक्री जी आहे ती या दिवशी टाळली जाते। मात्र याचा अर्थ असा नाही आहे की कोणाच्या खाण्यावर किंवा त्याच्या कन्झम्पशनवर कोणाला बंदी आहे। कृपया याचा कुठलाही अशा प्रकारचा महापालिकेचा कुठलाही उद्देश नाही। 15 तारखेला आंदोलन करणार अशी ठाम भूमिका या ठिकाणी सगळ्यांनी मांडलेली आहे। तर हे प्रस्ताव कुठेतरी मागे घेण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन जरी आलेले आहेत तरी आपण आता हा प्रस्ताव मागे घेणार आहात का? आपण काढलेले जे 1988 मध्ये जो अधिनियमप्रमाणे काढलेले आदेश आहेत तेच कंटिन्यू करणार आहात? मी आपल्याला पुन्हा एकदा हे क्लिअर करू इच्छितो की हा मागील बऱ्याच वर्षापासून मद्य विक्रीची मज्जाव करणारा जो आदेश आहे तो महापालिका काढत आलेली आहे आणि यामध्ये स्थानिक जर काही लोकांचे त्याचा आग्रह असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर विचार करण्याचा जो आहे तो महापालिका निश्चित विचार करेल। पण आज रोजी कुणाला खाण्यापासून कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे किंवा आपण त्या दिवशी हॉटेलमध्ये खाऊ शकता, आपल्या घरी खाऊ शकता। आपल्याला नॉनव्हेज खाण्यापासून महापालिकेने कुठेही मज्जाव केलेला नाही।